साडी पाठवून जाईन वैष्णवी. अरे बाबा तिला काय फरक नाही पडला आली की नाही आली. माझे केस जरा अस्तव्यस्त आहे कारण काल लग्न झालं आणि ते खूप स्प्रे वगैरे केलं त्याच्यामुळे आता मी वॉश केलं नाही. उद्या रिसेप्शन आहे तर मी उद्या वॉश करेल म्हणून आता ते तसेच ठेवले आहेत. अंघोळ भिंगोळ झाली पण मी फार अशी रेडी झाली नाही कारण 2-3 दिवस नुसतं रेडी होऊन थकलेलो आहे. आज काल लग्न झालं, 1 दिवसाची गॅप आहे पण कथा चाललेली आहे आणि मी आपल्या कामाला जरा लागले. एडिटिंग जरा करते म्हटलं कारण ऑलरेडी 2 दिवस झाले व्लॉग आले नाही आहेत कारण आता हळद मेहंदी लग्न हे सगळं होतं त्याच्यामध्ये मी व्लॉग्स नाही एडिट करू शकले. तर आता इथनं पुढे होईल तसे पटापट एडिट करून तुमच्याशी शेअर करते कारण सगळे व्लॉग्स मी शूट केले आहेत. आता मी तुम्हाला माझे सवंगडी दाखवते जे माझे व्लॉग्स शूट करायचे. सो एक माझ्या मावशीचा मुलगा, मामाची मुलगी आणि सो ही आहे माझ्या मामाची मुलगी. एकदम क्यूट आहे. तुम्हाला याच्यामध्ये किती क्यूट दिसते माहिती नाही पण शी इज व्हेरी क्यूट आणि तिची हाईट किती आहे शरू? 5'7" and she is just 12 years old ना? 15 years old आहे तू? हो का? ओके. शी इज जस्ट 15 years old आणि तिची हाईट 5'7" आहे. आम्ही सगळे बच्चे दिसतो तिच्यासमोर. वरचं काही सामान काढत असलं सो ना प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिला मी अगदी लहान होते तेव्हा सांभाळलं आहे. जेव्हा ही झाली तेव्हा मी 10th मध्ये होते आणि मी कॉलेजला जायची. मामा नागपूरलाच राहायचा. कॉलेजवरनं आली की पहिले मामाकडे जायची म्हणजे येताच की गबरी म्हणायचं आम्हीला कारण खूप हेल्दी होती. सो आम्ही तिला भेटायला जायची. मी माझ्या फ्रेंड्स पण घेऊन जायची आणि खूखूप सांभाळलं आहे आम्हाला. आम्ही तिला 1.5 वर्षाची होईपर्यंत ती माझ्या घरीच राहायची कारण मामी कॉलेजला जायच्या जॉबला. तर त्याच्यामुळे ती माझ्या घरी राहायची. 6 monthsची होती तेव्हापासून. आईने आम्ही सगळ्यांनी तिला खूप सांभाळलं. आम्ही खूप लाड करायचो. सो आमच्या सगळ्यांच्या खूप लाडाची होती की आता एवढी मोठी झाली की आज तिने अनायाची तयारी करून दिली. तिने बॉडी लोशन वगैरे लावून दिलं आणि मला ती तेच सांगत होती की ताई माझं करायची ना आता मी ताईच्या मुलीचं करते असलं. सो येस ही माझ्या मामाची मुलगी आणि मावशीचा मुलगा म्हणतो मला सांगू नको मी येत नाही पण तुम्हाला मी दाखवेल कधीतरी कारण तो माझ्या पूर्ण फंक्शन्समध्ये माझे सगळे व्हिडिओज घेण्याचे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर होती. नाही तर मग माझे व्लॉग्स आले नसते. सो थँक्स टू हिम की व्लॉग्स छान शूट केले आहेत. होपफुली हा व्लॉग येईपर्यंत सगळे व्लॉग्स आलेले असतील तुमच्यापर्यंत. सो आज काय कथा आहे, रिसेप्शन आहे. सो बघू आता काय काय होतं तुमच्याशी पुढे व्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून. पहिले पापड दिसला मग पाणी टाकते. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आमच्याकडे पहिले नानोरा असतो. सो त्याचीच ही प्रोसेस चालली होती. सो जे आम्ही लग्नाच्या हळदीच्या दिवशी केलं होतं तसंच काहीसं इथे आता परत नानोऱ्याला बसतात आणि आता यावेळी दोघांचा नानोरा असतो आणि यावेळी थोडेसे गमतीजमतीचे गेम्ससुद्धा खेळले जातात आणि त्यामध्ये खूप मजा येते. ते तुम्ही पुढे बघा. हळद उतरवावं लागते ना. तिकडली सवासी येते ना आली असेल ना. डायवर्ट करा थोडंसं माइंड थोडी मजा येईल. झाकून ठेवा लागते का? पूर्ण घ्या लागते तोंडावर. हा ना झाकून नाही ठेवा लागत. तोंडावर अरे तर बळाचा यूज करायचा. बळाचा काय घेतो तोंडावर घ्या लागते का? पाजी सांगते भिऊ नको काही नसते होत. आंघोळ करून घ्यायची नंतर. तोंडावर टाकायला लागते. बघा बघ डोळ्याला. तू कशी आहे झाकून ठेवते का?
साडी पाठवून जाईन वैष्णवी. मुठीत बांधू मुंड्याच्या मुठीत बांधू मुंड्या सुपारी मी पण आहे. विनायकं गुरुम्बाणं ब्रह्मा विष्णुमहेश्वराय सरस्वती प्रणम्यादुनमगाजास्ते यत्र योगेश्वर कृष्णेन्द्रपादो धनुर्धरः तत्र श्रीयोगो भवानी तिरुपति नमः सर्वेष्वाब्दकार्येषु त्रयस्ते भुवनेश्वराः देवादिशुनसन्ति ब्रह्मेशाधिनाथनाः विश्वेशं माध्वं दण्डिं दण्डपाय जभैरवं नन्दे कनिवर्तदाम्ब देवानाग्भूतकिमुपते जीवाभयं देवान् आयुः प्रतिरन्तु जीवसे योः शान्तिरन्तर्षिग्मो शान्तयः शान्तिविश्वेरेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः द्रवग्भो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु सर्ववर्ष शान्तिरायाः हर्षेन्द्रे सौम्या वन्दिके श्रेष्ठके शालिकमाशेतभावो सदाशिवस्वामोदे सोमो राजा विद्वान् निष्पादुदलोजा ओभिरीः प्रपाजाता देवे विस्युकुम्पुरावनेन पुरो नाम भूषतन्नाम सत्तजां काण्डात् काण्डत्पुरो हन्ति परुकहाप्यं दशं काण्डात् काण्डत्पुरो हन्ति परुकः परुकस्परि एवानो दुर्वे प्रतनु सहस्रशतने च अजिमत्येवो निगदनं परदेवो वदति पिता गोपाजिकिला सत जसनवतपुरुकं शिवनाभिविनो नक्षत्रानिमेषिनि जच्छानः शनमसपदाः जाः पन्दिने च अपला उपां. नानोळा झाला की मग आमच्याकडे नवरदेव नवरी रेडी होतात, ते म्हणजे कथेसाठी. सो ही आता कथा होणार होती, त्यासाठी दोघंही छान असे तयार झाले आणि जी लग्नाची साडी आहे तीच आमच्याकडे कथेला घातली जाते. सो ते दोघंही कथेसाठी रेडी झाले. बाहेर मस्त आमच्या सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवत होता, ते म्हणजे नागपूर स्पेशल आलू बोंडे. आता हे कुणाकुणाला माहिती आहे नक्की सांगा. सगळीकडे याला आलू बोंडेच म्हणत असेल आय गेस. काही दुसरं म्हणत असेल तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. फोन क्यों किया यार आपने? फोन करने का लॉजिक ही नहीं समझ में आ रहा है यार. आप बोल रहे हो टीसीएस में जॉब करते हो और ये क्या बात हुई भैया? सैलरी कैसे भी मिले? कैश से मिले, बैंक में मिले? सैलरी तो सैलरी होती है ना यार, घर तो चल ही रहा है हमारा. तो 8,000 में कितना दे सकते हो भैया? कितना दिलवा दो ना सर. यार सैलरी से फिर मैं मेरे मालक को बोल के मैं आपको स्लिप क्या बोलते हैं उसको इंग्लिश में, वो सैलरी का देते ना. हाँ कौन सा पे स्लिप? हाँ वो बना देंगे ना फिर आपके लिए. छः महीने की आपको बोल रहा हूँ, वो सैलरी हाथ में देता है, बैंक में क्या आएंगे यार? यार हंस रहे हो यार, आप कस्टमर पे हंसते हो यार. कितना जाएगा रेट? यार आप एक तो खाना खाते खाते बात कर रहे हो यार, ये भी सही बात नहीं है. बोलो तो ये रिकॉर्डिंग वगैरह नहीं होती है कि आप जैसे कस्टमर के साथ कॉल वगैरह ऐसा चलता है? कस्टमर से ऐसे बात खाते चाय पीते हुए, खाना खाते हुए. किया क्यों नहीं यार आप? साला तो लोन लेने के लिए फ़ोन करते हो यार, फिर फ़ोन भी कट करने की बात को. टी ब्रेक तो टी ब्रेक के मजे लो यार कस्टमर को, फिर ब्रेक के बाद फ़ोन करो. मागच्या वेळी तुम्ही रोशनला बघितलं होतं, आता कस्टमर केअरशी बोलताना तो कसा काय बोलतो, पण यावेळी तुम्ही हा माझा मावस भाऊ आहे. सो हा त्याच्यापेक्षा बडकर आणखी काय काय बोलतो. आणि मी अशीच बाहेर आली, मला दिसतं की यांचं काहीतरी असंच बोलणं चाललं आहे. सो मी लगेच शूट करायला सुरुवात केली आणि आत्ता वाजले होते 4. तर मेकअपसाठी सुरुवात केली. या ताई ज्या आल्या मेकअपसाठी त्यांची मी ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. त्यांनी माझा आणि वैष्णवीचा दोघींचाही लुक खूप सुंदर केला होता. तर इकडे वैष्णवीचा मेकअप 4ला सुरू केला होता, कारण 6:30 वाजेपर्यंत आम्ही रिसेप्शनसाठी निघणार होतो. आता सगळी प्रोग्राम्स आवरले आहेत. आजचं शेवटचं फंक्शन आहे
आणि माझा मेकअप करण्याचा अजिबात काहीही प्लॅन नाही. पण वैष्णवीचा मेकअप करायला ज्या ताई आल्या त्या माझ्या मागे लागल्या की तुम्ही पण करा, छान वाटेल. सो मग आता मी करते आहे मेकअप. सो जे काही ज्यांच्याकडनं मेकअप करते त्या दिवशी ज्यांनी माझा मेकअप केला त्या दुसऱ्या होत्या. आता आज दुसऱ्या मेकअप आर्टिस्ट आलेल्या आहेत, तर मी त्यांची पण ID टॅग करते. नागपूरमध्ये जर तुम्ही कोणी मेकअपसाठी बघत असाल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता त्यांची ID. सो आता मी मेकअप करणार आहे, त्यासोबत आजचं फंक्शन कसं होतं काय आहे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो माझा लुक कसा असणार आहे, मी काय घालणार आहे हे अजून काही रिव्हील केलं नव्हतं, तर आता तुम्हाला दिसेल यापुढे. सो स्टे ट्यून्ड. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मग वैष्णवी तयार झाली होती ऑलमोस्ट. तिची हेअरस्टाईल थोडी बाकी होती, तर त्या ताईंनी ती हेअरस्टाईल करायला घेतली, दुसऱ्या ताईंनी माझी हेअरस्टाईल करायला घेतली आणि माझा पण मेकअप सुरू झाला. माझा काही प्लॅन नव्हता आज मेकअप करायचा, पण त्यांनी मला खूप सुंदर तयार करून दिलं. हे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. सो जर तुम्ही नागपूरमध्ये कधी मेकअप आर्टिस्ट बघत असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण तुम्ही माझा मेकअप पुढे बघा एकदम सटल आणि सुंदर केला आहे. मी खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचं इंस्टाग्राम ID सगळं काही मेन्शन करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा हा लुक त्यांनी ऑलमोस्ट फक्त 1 तासात तयार केला आहे. त्याच्यामुळे हायली रिकमेंड, कारण लग्नाच्या वेळी खूप घाई असते आणि त्यावेळी अशा पटापट रेडी करून देणारा मेकअप आर्टिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. माझा लुक पूर्ण दाखवते आणि ही सगळी माझी फॅमिली. काय लावून देऊ का? आणि मग आम्ही सगळी फॅमिली रिसेप्शन हॉलमध्ये आलो होतो. नवरीकडले पाहुणे पण आले होते आणि इकडे या दोघांचा फोटोशूट चालला होता मस्त. तो पण म्हटला आपण पण आपला थोडासा फोटोशूट करू. आणि आज येणारा मी एकदम हलके फुलके आणि स्टायलिश कपडे घातले होते, कारण तिला आज काही हेवी घालून द्यायची माझी इच्छा नव्हती, कारण ती खूप चिडचिड करते हेवी कपड्यांमध्ये. सो पण जे काय घातलं होतं तेच मस्त दिसत होतं तिला. सो आमच्या मायलेकीचा इथे छोटासा आम्ही शूट करून घेतला. यश, हे माझे मावस भाऊ आणि याला तुम्ही ओळखत असेल. तुला पण यायचं ये. सांग कोण कोण आहे, कोणता मामा आहे सांग. हा कोणता मामा आहे ना? कोणता मामा आहे? कोणता मामा? यश मामा. हा, नानूचा फेवरेट मामा आहे शोम मामा. त्याला पप्पू घेते का? अरे बाबा नानू पण एकदम क्यूटी दिसत आहे, हो ना? अच्छा. दुसरा दिवस निघाला, काल रिसेप्शन झाला आणि एकदम जोराचा पाऊस येतो आहे. आम्ही चाललो आहे मधूकडे. काल रिसेप्शनवरून आम्हाला घरी यायला 12 वाजले ऑलमोस्ट. आणि मी ब्लॉग काही फार शूट केला नाही, कारण कसं आहे ना, खूप दिवसानंतर मला इथे सगळी मंडळी भेटतात, पाहुणे मंडळीच, माझे रिलेटिव्स. तर मग ते बोलण्यामध्ये ब्लॉग काय असं होत नाही, कारण मोबाईल हातात कंटिन्यू नसतो, कारण नया पण असते जवळपास, त्याच्यामुळे. सो होईल तेवढं मी छोटं मोठं शूट केलं, जे काही ग्लिम्स आहे, कोण कसं काय दिसत होतं ते सगळं शेअर केलं. पण डिटेल्ड असा प्रॉपर ब्लॉग नाही झाला आहे काल. कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करते. आता 3-3:30 वाजता आहेत ऑलमोस्ट. आमच्या सकाळपासून आरामात सगळं चाललं होतं. वहिनी, नवीन वहिनी, भाऊ, दोघंहीच भाऊ आणि वहिनी कथेसाठी गेलेत त्यांच्या घरी. सो मला पण जायचं होतं, म्हणजे चला म्हणत होते, पण मला नानूमुळे ट्रॅव्हलिंग नको वाटत होती आत्ता, कारण ऑलरेडी आम्ही इतके फंक्शन्समध्ये इतकं थकलो आहे. सो म्हणून मग मी म्हटलं नाही तुम्ही जाऊन या. आता थांबलो आहे तर मधूला एकदा भेट देऊन येऊ, म्हणून मधूकडे चाललो आहे. तिकडे भेट देऊन मग घरी जाऊ आणि जे काय आहे ते आजच्या दिवसाचं पार पाडून. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये काही शेअर करता आलं तर नक्की शेअर करते. काय म्हणत होते आता मम्मा तुला? काय म्हणत होते? वाटीत बसते का असं म्हणत होती ना. नानू तू ड्रामा क्वीन आहे का? सगळे म्हणत होते बापरे एक्सप्रेशन्स, एक गोष्ट ती साधी बोलत नाही, प्रत्येक गोष्ट पॅ करू करू. झोपलंच आहे? दार लावलाय का तू? मग हे शिकवून म्हणताय दही बाप्पा झोपलाय का?
हा होऊ शकते असं. हा होय. कशाला बंद करायचं? त्यांनी डोळे लावले ना, म्हणजे झोपले ना, म्हणून त्यांचं दार लावून. म्हणून आपण डिस्टर्ब करू का त्यांना? नाही तर नाही 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 ना, आता नाही लावू दार, नंतर लावू. तू थांबून जा, मग नंतर लावू आपण दार. थांबते का? थांबते नक्की? प्रॉमिस? नक्की प्रॉमिस? हो की नाही? असं म्हणते तू. हो नाही, हो नाही, हो हो असं आहे ते. हो नाही नाही असं आहे, नाही हो हो. नाही, सोम मामा कुठे गेला ग? सोम मामा कोणाकडे? कोणती त्याची नानू? बाहेर मस्त पाऊस पडत होता, म्हणून बाहेरून येताना वैभव भजे समोसा हे सगळं घेऊन आले होते. आणि आमचं ते पावसाच्या मोसममध्ये खाणं सगळं चाललं होतं, एन्जॉय करणं. आणि अनायाची आपली आपली मस्ती चालली होती, आणि ती पूर्ण वेळ वैभव मधूच्या मागे असते तिकडे गेलं म्हणजे. आणि त्यानंतर फायनली मागच्या 8 दिवसापासून मला ही ब्लेंडची कॉफी प्यायची होती, आणि आज त्याचा मुहूर्त लागला. सो आम्ही सगळे तिकडे गेलो होतो, आणि आज खरं तर मी यांच्याकडे ही ब्लेंडची कॉफी प्यायला चालू होती की आपण सगळे मिळून आज ब्लेंडची कॉफी प्यायला जाऊ. आणि हा व्लॉगनं ऑलमोस्ट 3 दिवस पुरलेला आहे. आता हा दुसरा दिवस जेव्हा माझी वहिनी पूर्ण लहान बनते आणि ती अनायासोबत खूप छान खेळते. सो आता त्यांचा टीव्हीवर लावून डान्स करून चाललं होतं. म्हटलं चला हे पण थोडंसं कॅप्चर करूया आपण. आणि संध्याकाळच्या वेळी कुठेतरी बाहेर निघायचं म्हणून आम्ही गेलो होतो झिलपीला. परत एकदा मी झिलपीला गेली. सो कुठे जायचं विचार केला. म्हणजे चला ती प्लेस मला आवडली होती, मग आम्ही नवीन महिनी आहे म्हणते चला कुठेतरी फिरायला जाऊ. सो आम्ही 2 भाऊ आणि मी 1 बहीण असं मिळून बहिणी मिळून सगळे आम्ही झिलपीला गेलो. आणि तिथे थोडा वेळ छान बसलो, खाल्लं पिल्लं. बोलो खंबा ये कसं बोलायचं? प्रेमाने बोलो तुला, प्रेमाने बोलो भैयाला. असं प्रेमाने बोलतात ना ना. माझ्याकडे ये. असं बोलवायचं. तरी आता मोठं झालं वाटतं त्या. व्यक्तिक पकड हात. दूर टाकायचं, दूर फेकायचं. हा दूर फेकायचं, मग फिशू येते. इथून उभी राहा. एक एक माझ्या हातात दे, मी एक नाही ना तिलेच टाकू दे. बापरे खूपच दूर गेलं का नानू. अरे नानूचं खायला फिशू आली पण नाही. हा ती बघ आली बघ. आली ते दिसलं.
छोटे छोटे दाखव, छोटे छोटे. हा. हे पाडू नका. हा. हे घे. फेक पहिले आधी फेक. आली ना फिश खाता आहे ना. आणि थोडा वेळ तिथे मस्त आरामात आम्ही टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आता पेटपूजा करावी म्हटलं. तिथे मस्त गरमागरम भजी मिळत होती, बाहेर छान पाऊसही पडत होता आणि सोबतच कच्चा चिवडा घेतला होता मुरमुऱ्यांचा. सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केला आणि आम्ही जोपर्यंत तिथे खात होतो तोपर्यंत ते सगळा अंधार पण झाला होता आणि सगळी लोकं पण तिथनं निघून गेली होती. सो आमचंही कुठेतरी असं झालं होतं की पटपट इथून निघायला पाहिजे. सो पटापट आम्ही ते संपवलं आणि त्यानंतर मग डिनरची वेळ झालीच होती. सो म्हटलं चला आता डिनर करूनच बाहेरून घरी जाऊ. सो सगळ्यांनी मिळून छान असं डिनर केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं म्हणजे तुम्ही हे जे मंचुरियन बघताय किंवा क्रिस्पी व्हेज, नानूला बाकी सगळ्या गोष्टी तिखट लागतात पण या गोष्टी अजिबात तिखट लागत नाही. बाहेर गेला आणि ह्या गोष्टी मागवल्या की मला पण पाहिजे असं असतं. खूप खाणार नाही, एकच खाईल, पण तिला ते आवडतं आणि ती खाते कितीही तिखट असू दे. आणि त्यानंतर आता परत दुसरा दिवस, कारण हा व्लॉग भरपूर पुरलेला आहे आणि छोटं छोटं जसं जमेल तसं मी शूट केला आहे. सो इथे रोज अनायाचं आईबरोबर कुत्र्यांना पोळी टाकणे, त्यांना काहीतरी खायला देणे हा रोजचा तिचा उपक्रम आणि तिला खूप आवडीचा छंद झाला आहे. रोज संध्याकाळी ती आईला म्हणते चल नाही आपण डॉगीला पोळी टाकू आणि हे तिचं एकदम छान रुटीन लागलं आईबरोबरचं. लवकर लवकर इथे इथे इथे. त्यालाही दिलं. हे घे, ते तर दुसरा आला होता ना, त्याला पण दिलं तू. टाकून दे, मग ते थोड्या वेळाने खातील. थोड्या वेळाने. हे कशाला ओरडताय ग? आणि सोबतच आज भावाच्या रूममध्ये नवीन AC सुद्धा इन्स्टॉल झाला होता. सो आम्ही रिसेंटली वोल्टासचा AC घेतला, तर मग आमचा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणून तोच इथे पण घेतलेला आहे. सोबतच त्यांना एक खूप छान असं गिफ्ट आलं होतं, त्याचं ओपनिंग सुरू होतं आणि मग याच्यामध्ये एक सुंदर अशी फ्रेम होती, तुम्हाला पुढे दाखवतेच. मला पण खूप खुशी झाली. अरे पडलं. गोवा वे म्हणते ते. Come again. Another day. Little Nanu. Yeah, rain, rain. Go away. किती छान. मामीसोबतच्या अशा छोट्याशा मजेसोबत आजचा मी व्लॉग एंड करते. तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.